मला मला जे प्रश्न विचारत होते त्यांना मी हेच सांगतोय की तुम्ही दिल्लीला जाणार का? हो, वेळ येईल तेव्हा मी नक्की जाईन. पण मी एकटा गेलो असतो तर फरक नसता पडला. आज हे सगळे एवढे जण इकडे जमलेत. अख्खा महाराष्ट्र आज तिकडे उभा आहे. आणि हे आंदोलन आता फक्त जंतर मंतर पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काय तुमची घोषणा? नाही, आणखीन काय बोललात? गली गली में. बरं, आणखीन एक गोष्ट, इकडे महिला आलेल्या आहेत. इकडे बऱ्याचशा महिला आहेत. महिलांनी मला पटकन सांगायचं, आपल्या घरात जरा थांबा नाही. आपण साधारणतः आपण साधी माणसं आहोत. आपल्या घरामध्ये साधारणतः असं मानलं जातं की साधी महिला ही झुरळाला घाबरते. घाबरते ना? अरे इकडे आमचा पंतप्रधान घाबरतो, अख्खं सरकार घाबरतं. जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्यांनी भाड्याने माणसं घेतलेत, हे भाडकं वाचलं की असं होतं. भाड्याने म्हणजे माणसं चोरून पक्ष वाढवला ना की असा पक्ष झुरळाला घाबरतो. आता कळलं मला की हा पक्ष झुरळाला का घाबरतो. हे सत्ताधारी झुरळाला का घाबरतात? कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाही आहेत, सगळी भाडकाऊ आहेत, चोरून आणलेली गद्दार आहेत. पण आता आपल्याला एक गोष्ट ठरवावी लागेल. माझं या शिवतीर्थावरून मोदी सरकारला आव्हान आहे, आव्हान, की तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन घ्यायचे ना, आत्ता जाहीर करा. उद्या निवडणूक, देशाची निवडणूक आत्ता जाहीर करा. आम्ही तयार आहोत. नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं, या राष्ट्राची ताकद या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देण्याची आता वेळ आली आणि संधी आलेली आहे. काय असतं नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं. तुम्ही या माझ्या तरुणांना, जे उद्या देशाचं भविष्य आहेत, त्यांना कॉक्रोच म्हणता. पण आज तुम्ही बेशरमपणे तिकडे गादीवरती बसलायत. जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं तर त्यांची बुडं टेकायला या गाद्या मिळाल्या नसत्या. जे क्रांतिकारक फासावर गेले, काय वय होती त्यांची? सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, किती किती नावं घ्यायची. चापेकर बंधू, सगळे याच वयातले होते, याच वयातले. ज्यांना आज आपण जेन-झी म्हणतो, ती काय झुरळं होती? तुम्हाला काय झुरळामुळे स्वातंत्र्य मिळालंय? जर आपल्या स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता, घराची कुटुंबाची पर्वा न करता, तेव्हाची तरुण मुलं यांनी जर का देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं नसतं तर आज आपल्याला स्वातंत्र्य बघायला मिळालं नसतं. मग ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं, ते स्वातंत्र्य आपण टिकवू शकतो की नाही? ते टिकवणं आपलं काम आहे की नाही, आपलं कर्तव्य आहे की नाही? आणि जे आपल्याला झुरळ म्हणतायत, होय मी सुद्धा झुरळ आहे. कोणी एकेकाळी मी सुद्धा याच वयात होतो. जर तुम्ही तरुण मुलांना झुरळ बोलत असाल तर झुरळांचे आई वडील सुद्धा झुरळच आहेत.